नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी बहिणीसाठी आलेली आहे. फायनली पुन्हा एकदा नवीन हप्ता ठिकाणी सुरू झालेला आहे. सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहेत. बहिणींना प्रतीक्षा होती की ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे, तर ऑक्टोबरचा तुम्हाला हप्ता मिळाला आहे. आता पुन्हा एकदा नवीन हप्ता ठिकाणी सुरू झाले आहे, त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत. तर बहिणींनो, ते तुमच्या अकाउंटवर हे पैसे ठिकाणी जमा होणार आहेत, त्यामुळे सर्व बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहेत आणि ही रक्कमसुद्धा ठिकाणी खूप मोठी आहे, त्यामुळे बहिणीसुद्धा ठिकाणी आनंदित झालेल्या आहेत. सरकारतर्फे लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट हे असणार आहे. म्हणून बहिणींनो, या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. कोणकोणत्या महिलांना हे गिफ्ट मिळणार आहे, कोणकोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे, त्याची सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर अशा माता भगिनींची तक्रार या ठिकाणी आलेली आहे. भरपूर माता भगिनींना प्रॉब्लेम आलेला आहे की त्यांना ऑक्टोबरचे पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही आहे. ऑक्टोबरचा हप्ताच त्यांना मिळालेला नाही आहे. तर अशा ज्या काही बहिणी की ज्यांना ऑक्टोबरचे पैसे मिळाले नसतील, तर अशा बहिणींना पैसे कसे मिळतील आणि पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं, त्याची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच बहुतेक अशा माता भगिनी की ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता झालेला नाही आहे, मग त्या बहिणी अपात्र झालेल्या आहे का, हाही प्रश्न त्या बहिणींना पडलेला आहे. तर त्याचंही तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर अशा माता भगिनी की ज्यांची केवायसी अजून झालेली नाही आहे, तर त्या बहिणींची केवायसी आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचे आहे की तुमची केवायसी झाली की नाही. जर का तुमची केवायसी झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर, माझी केवायसी झालेली आहे. आणि जर का तुमची केवायसी झालेली नसेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर, माझी केवायसी झालेली नाही आहे, तुमची केवायसी मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर, माझी केवायसी झालेली आहे. आणि झाली नसेल तर नाही लिहून पाठवा, तुमची केवायसी मी फ्रीमध्ये करून देणार आहे. कारण की भरपूर माता भगिनींची केवायसी बाकी आहे आणि जर का मुदत संपली तर तुम्हाला केवायसी करण्यासाठी मुदतवाढ होणार की नाही होणार, हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. त्याची तुम्हाला अपडेट मी सांगणारच आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या तिन्ही अपडेट पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्व मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण ठिकाणी आलो प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. सर्वात अगोदर आपण महत्त्वाचे अपडेट बघूया की ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही आहे, तर अशा बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कसा मिळणार आहे त्याची माहिती बघूया. तर बघा बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे. शासनाकडून निधीसुद्धा ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत नाही आहे. त्यामुळे बहिणी या ठिकाणी टेन्शनमध्ये आलेले आहेत. बहिणींना ठिकाणी चिंता आहे की आम्हाला पैसे का मिळाले नाही. माझ्या शेजारी मिळाले, माझ्या मावशीला मिळाले, माझ्या बहिणीला मिळाले, पण मला का मिळाले नाही, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. जर का तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं याबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी अगोदर देतो आणि नंतर मग आपण बरीचशी माहिती बघूया. तर बघा, आदित्य तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे आणि माहिती देत त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व जे काही पात्र लाभार्थी आहेत, ते सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. म्हणजे सर्वांना या ठिकाणी पैसे मिळत आहेत. लवकरच योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे. म्हणजेच सर्वच बहिणींना हे पैसे मिळतील असं त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. पण तरीसुद्धा बहिणी म्हणत आहेत की सर, मला पैसे आलेले नाही आहे, मला पैसे का आले नाही. तर अशा बहुतेक या ठिकाणी प्रॉब्लेम असतात. एक तर तुम्हाला अपात्र केले गेले असतात, किंवा तुमच्या ठिकाणी केवायसी नसते, किंवा तुमचं आधार लिंक नसतं, अशा बऱ्याचशा अडचणी येत असतात. आता त्या अडचणी जर का तुम्हाला कळाल्या तर तुमच्या अकाउंटवर सुद्धा पैसे येतील. आता तेच तुम्हाला मी सांगणार की कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे मिळाले की नाही, किंवा तुम्हाला पैसे मिळणार आहे की नाही, ते तुम्ही कसं चेक करू शकता. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या बहिणींनो. बघा, बँक खाते पडताळणी. तर सर्वात प्रथम तुम्हाला अर्ज प्रक्रियेदरम्यान दिलेले बँक खात्याची माहिती योग्य आहे का आणि खाते सक्रिय आहे का, म्हणजेच खातं जे तुमचं बँकेचं ते चालू आहे का, याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर खाते क्रमांक किंवा IFSC कोडमध्ये चुकीमुळे पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकते. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमचा खाते क्रमांक, अकाउंट नंबर किंवा IFSC कोड जर तुम्ही चुकीच दिला असेल तर तुम्हाला पैसेसुद्धा जमा होण्यासाठी विलंब होऊ शकतात.
त्यानंतर जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला हेल्पलाईन क्रमांक दिला आहे, त्यावर तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले आहेत की नाही. बघा, योजनेच्या हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक 181 वर संपर्क तुम्हाला साधायचा आहे आणि हेल्पलाईन कर्मचारी तुमच्या अर्जाची स्थिती तपासून पुढील काय करायचे याबाबत मार्गदर्शन तुम्हाला करतील. म्हणजे ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी 181 वर कॉल करून माहिती विचारायची की तुमचे पैसे का आले नाही आहे. त्यानंतर बघा, पुढची प्रक्रिया अशी आहे की स्थानिक अधिकाऱ्यांशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आता स्थानिक अधिकारी कोण? तर बघा, तुमच्या परिसरामधील महिला व बालविकास म्हणजेच काय WCD कार्यालयाशी किंवा योजनेचे जे नोडल अधिकारी असतील तर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि ते तुमच्या अर्जाची स्थितीबद्दल तुम्हाला माहिती देऊ शकतात की तुमचा अर्ज ह्या ठिकाणी रिजेक्ट झाला आहे का, किंवा तुमचं या ठिकाणी पैसे तुम्हाला मिळणार आहे की नाही, किंवा तुम्ही अपात्र झाले आहेत का, हे तुम्हाला ती माहिती देऊ शकतात. आणि जर का तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैसे का आले नाही ते तुम्हाला सांगतील. नंतर तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला किंवा लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलला भेट देऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. तिथे देण्यात आलेल्या आद्यतेने आणि सूचना तुम्ही या ठिकाणी तपासून माहिती घेऊ शकता की पैसे का आले नाही आहे. KYC करणे तुम्हाला अनिवार्य आहे आणि जर का महत्त्वाची अट अशी की जर का तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला पुढचे हप्तेसुद्धा मिळणार नाही आहे. म्हणून KYC करणं गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणींना ऑक्टोबरचे पैसे आले असतील त्या बहिणींना तर KYC करावीच लागणार आहे. कारण की तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता तर मिळाला पण नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही आहे जर का तुमची KYC झाली नसेल तर. म्हणून KYC करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार आहे. आता बघा, राज्यामधील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेची सुरुवात ही 28 जून 2024 रोजी झाली होती. या योजनेमार्फत महाराष्ट्रामधील 21 ते 65 वयोगटामधील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये असा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येत आहे. जवळपास 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. किती? जवळपास 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि ह्या महिलांना KYC करणं अनिवार्य केलेलं आहे. जर काही KYC केली नाही तर तुमचा जो काही लाभ आहे तो बंद होऊन जाईल असं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला KYC करायची की नाही. जर का लाभ सुरू ठेवायचे असेल तर KYC करा आणि जर का लाभ तुम्हाला सुरू ठेवायचा नसेल, बंद करायचं असेल तर KYC करू नका, असं स्पष्टपणे तुम्हाला कळत आहे. तर बघा, आपण बघितले की तुम्हाला जर का ऑक्टोबरचा हप्ता आला नसेल तर काय करायचं, कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता ही तुम्हाला माहिती दिली. आता प्रश्न राहिला की तुमची KYC. तर बघा, KYC करण्यासाठी तुम्हाला मुदत दिली आहे 19 तारखेपर्यंत. तर तुम्ही नोव्हेंबरच्या जी लास्ट डेट दिली नोव्हेंबरची 19 ते 18 तारखे त्या दरम्यान तुम्हाला ही KYC करून घ्यायची. जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून KYC सर्वांनी करून घ्या. जर का KYC करता येत नसेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो बघा, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. किंवा तुम्ही कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे आणि कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून व्हिडिओ लाईक करून द्यायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळत राहणार आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लगेच तुम्हाला आता नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लगेच तुम्हाला जमा होणार आहे. त्या संदर्भात जी काही हालचाली असते ती संपूर्ण ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. लवकरात लवकर तुम्हाला ते सुद्धा पैशा ठिकाणी वाटप होणार आहे, त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत. तर बहिणींनो, सर्व माहिती आपण बघितलेली अपेक्षा करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर का आवडला असेल तर कमेंट करून सांगा की हो सर व्हिडिओ छान होता, आणि जर काही डाऊट असतील, काही शंका असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.